शाखेचे लोक सगळ्यात महत्वाचं आहे शाखा. आपल्या शिवसेनेमधलं शाखा प्रमुख असतो ते सगळ्यात महत्वाचं. गोरगरिबांचे लहान कामं असतात, आपल्या दृष्टीने ते फार लहान असतात पण त्यांच्या दृष्टीने फार महत्वाचे कामं असतात. ते जर आपण त्या अडचणीच्या वेळेला त्यांना मदतीला धावून गेलो, ते काम केलं, ते आयुष्यभर विसरत नाही. मोठे लोकांचं मोठं काम केले की एक आठवडाभर नंतर कलादल संपलं, तुम्ही तिकडं तरी तिकडं. म्हणून गरिबांचे कामं, गरिबाला मदतीला धावून देणारी कुठली संघटना असते तर ती या राज्यामध्ये फक्त शिवसेना. म्हणून शिवसेनेने त्याप्रमाणे काम करावं लागणार. आता आपण बोलताना भाषण आई तुळजाभवानी छत्रपती शिवाजी महाराज की जय त्यांनी जोरात बोलते साधे साहेब, जय भवानी जय शिवाजी का म्हणतो आपण? ते ही घोषणा का आली सांगा की? एवढं तुम्ही शिवसेना काय, आमच्यापेक्षा अगोदर पण शिवसेना काय. मी तर आता 6 महिने झाला तुमच्याकडे आलो होतो. का म्हणते? ऊर्जा भेटते. ऊर्जा भेटते, प्रेरणा भेटते. कशाची प्रेरणा मिळते? काय केले शिवाजी महाराजांनी? त्याच्या मुळाशी कोण गेले का? बाबा हे आपल्या नेतृत्वाने एक घोषणा आपल्याला द्यायला लावले, ते कशासाठी द्यायला लावलं? ह्याचा कधी कोणी विचार केला की गांभीर्याने? झालं बाबा, भगवान घातल्या गळ्यात निघाले जय भवानी जय शिवाजी, दाढी पिढी वाढवणं संपलं कळत. सांगा ना मला, जय भवानी जय शिवाजी याच्यासाठी म्हणतात. छत्रपती शिवरायांनी आता बोलणं सोपं आहे, त्या आदिलशाहीच्या आणि मुघलशाहीच्या काळामध्ये त्यांच्या विरुद्ध बंड करणारं 16 वर्षाचं पोरगं बंड करते का मामूली गोष्ट आहे. जगातली एकमेव उदाहरण आहे, तसलं कुठलंही उदाहरण सापडत नाही जगामध्ये. एवढं धावडस आणि एवढं शिक्षण केलं. काय केलंय? सगळ्या संवरणाला घेतलं त्यांनी, 12 बलुतेदारांना घेतलंय, सर्व जाती धर्मातल्या लोकांना घेतलंय, तडी तापडीच्या लोकांना उचललं त्यांनी, त्यांना घेऊन संघटना स्थापन केली आणि सगळे जिगरबाज होते. त्यांच्या एका शब्दाखातीर घराची राख रंगोळी करायला सुद्धा कोणी परवा केले नाही. तसले मोहळे ते मोहळे म्हणजे आपण शिवसेना. ज्याने जे त्या काळात काम केलं तेवढं तर काय आपल्याला करायची आवश्यकता नाही. फक्त आपलं माणुसकी मनातलं जिवंत ठेवून प्रामाणिकपणे बाबा ज्या समाजामध्ये आपण जन्मलो, ज्या समाजाचे आपल्याला अनंत संस्कार आहेत, अनंत उपकार आहेत, अनंत वेळा मदत झाली, सहकार्य झाले, त्या समाजाचं काहीतरी आपण देणं लागतो, त्याचं ऋण आहे आपल्यावर. त्या ऋणात तर आपण मुक्त होत नाही. पण फुल फुलाची पाकळी म्हणून माझ्या हातनं माझ्या शरीरात शेवटचा रक्ताचा थेंब असेपर्यंत जेवढं मी समाजासाठी काहीतरी केलो तर या समाजामध्ये जन्माला मला सार्थक्य लागणार आहे. ह्या भावनेने काम करणारी संघटना म्हणजे शिवसेना. ते आपण करायला पाहिजे. नुसता निवडणुका जिंकली, सत्ता घेतली म्हणजे शिवसेना वाढली असं होत नाही. आता जे भाजपाकडे सगळ्यांचे आपले 2 आमदार आहेत, काय काळजी करायची नाही असं नाही, तसं नाही. भाजपचे 2च आमदार होते 84 ला. आज कुठे गेले त्यांनी? असं नसतं. त्याच्यावर विधानसभेचे समीकरण वेगळं, महापालिकेचे समीकरण वेगळे, नगरपालिकेचे समीकरण वेगळे आणि जिल्हा परिषदेचे समीकरण वेगळे असतात. त्या समीकरणामध्ये आपलं प्यादं कसं फिट्ट बसतंय हे प्यादे तिथे ठेवावं लागतात. एखादा जवळचा असतो, फार काम केलेलं असते, पण तिथं सूट होत असेल तर सरळ सांगायचं बाबा यावेळी जरा थांब, आपल्याला शिवसेनेची सत्ता आणायची नाही. ही तयारी इथल्या प्रमुखांनी ठेवायला पाहिजे. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून प्यादे टाकायला पाहिजे. आपण ते कसं टाकता येणार तुम्ही त्याच्याबद्दल मला कोणीच बोलले साहेब. फक्त रात्री चर्चा झाली 2 पर्यंत, त्यावेळेस चांगले बोलले. 3-4 प्रमुख होते माझ्यावर, कुठल्या भागात काय नाही रात्री 2 पर्यंत चर्चा करत बसलो होतो. मग तिथं ज्या भागात नाही आपण ताईंनी सांगितली मला करत होता मला तिथं आपण काय करायला पाहिजे. असं एक वार्डचं, एक गल्लीचं, एक घराचा अभ्यास करावा लागणार आहे. विधानसभा लोकसभा लढवणं फार सोपं, पण हे स्थानिक सेवा संस्था
एक मताने तो माणूस आमच्या बरोबर काम करत होता, म्हणजे त्या पॅनल बरोबर शेवटपर्यंत प्रचार करत होता. त्यांचे घरचे मत ते पॅनल पडले. ते पॅनलचं प्रमुखाने त्याचं 4:30 वाजता चेष्टा मस्करीमध्ये काहीतरी तक्रार झाली, फक्त चेष्टा मस्करीमध्ये. तो चिडून जाऊन त्या पॅनलला मतदान केलं. त्यांचे 6 झाले, यांचे 3 झाले एका मताने. इथंपर्यंत काळजी घ्यावं लागतं. त्याला म्हणतात स्थानिक स्वराज्य संस्था. नुसतं तुम्ही जय भवानी जय शिवाजी म्हणून हा जा बाबा हे मस्त चल असं होत नाही. त्याच्यावर इलेक्शन निवडणुका जिंकण्याचे तंत्रच वेगळे आहेत. ते सगळं तुम्हाला आत्मसात करावं लागेल. उमेदवाराला फार लक्ष द्यावं लागेल. त्याच्या तोंडात नेहमी साखर डोक्यात बर्फ ठेवावं लागेल. समोरचं शिव्या देते असायचं, मनात शिव्या द्यायचं, तोंडाने बोलायचं. इथंपर्यंत सगळं तयारी करावं लागतं. तेव्हा कुठे इलेक्शन होतात. आम्ही हेच केलं 40 वर्ष. मला तर 1981 ला मी युवा काँग्रेसचे अध्यक्ष झालो. कॉलेजमध्ये होतो मी 1981 ला, म्हणजे बघा 1981 तिकडे 20 इकडे 45 वर्ष. तेव्हापासून हे संघटनेत काम करत आलो मी. बारीक सारीक गोष्टी कराव्या लागणार. खास करून आता आमच्या सगळे माता भगिनी आहेत तिथं. निम्म संख्या आहे त्यांची, निम्म ताकद आहे. नारी शक्ती देणारे देव सगळं महिलाच आहेत. पुरुष देव नाहीचे शक्ती देणारे कुठल्या. म्हणून तुम्ही शक्ती द्यायला पाहिजे. तुम्ही पुढे यायला पाहिजे. आता तुम्हाला तर 50% आहेच की. तुम्ही 50% आहे. आता या 81 वार्ड 81 मध्ये 81 मध्ये जवळजवळ मला वाटतं 42 महिलाच आहेत. नाही 42 41 भगिनी आहेत. त्याच्यामध्ये ओबीसी SC आरक्षण ते सगळे सर्टिफिकेट आहेत की नाही. एवढं सोपं नाही काम ते. आम्हाला बघितलं मी ते आमचं परवा 12 नगरपालिकेचा करत असताना एक बिनोड झाले 11 नगरमध्ये नाकी 9 वाला सगळं ते भगिनीचं सर्टिफिकेट काढता सगळं ते. एक निवडून येणारे असते ताई सर्टिफिकेट निघत नाही. आणि तिथं आमच्या इथे कर्नाटकातले भगिनी आमच्या इथे दिलेले त्यांचं सर्टिफिकेट व्हॅलिड होत. हे असे एक ना अनेक तक्रारी आहेत, म्हणजे अडचण असते. ते सगळं तुम्ही जे प्रभागामधले आत्ताच हे आहेत ते फक्त माझं एकटं झालं नाही. तुमचे 4 प्रभाग आहेत. 4 जणांचं तुम्हाला घ्यावं लागणार आहे. 2 चांगले मजबूत घ्यावं लागणार आहे आणि 2 लोकप्रिय असलेले हुशार माणसं की ज्यांच्यामुळं तुम्हाला त्या दुसऱ्या 2 उमेदवाराला मतदानाला मदत होईल. त्या दोघांचं बाकी इतर मदत होईल. असं सगळं समीकरण करून आपलं काम करा. बरोबर आहे की मी बोलतो ते का चुकीचं बोलतो सांगा. हे सगळं केल्यावर सुद्धा आपल्याला अटीतटी अवघड आहे. म्हणून ह्याच्यासाठी आपण फार दक्ष असणं आवश्यक. सर फार बारीक गोष्टी टिपिकल्या अडचणी फार येतात. आणि आता तर ह्या वेळेला एवढं नियम केले त्यांनी 25 का 27 28 आहेत ते सगळं कागदपत्र. ते आतापासूनच सुरुवात करायला लागणार आहे. वेळ कमी आहे आपल्याला आणि समोरचे लोक त्यांच्या यंत्रणा सज्ज आहे. ते आपल्यासारखे इलेक्शन आले की इलेक्शन मोडवर येत नाही. 24 तास ते इलेक्शन मोडवर आहेत ते सगळे लोक समोरचे. 24 तास त्यांचं दुसरं काम काय नाही. त्यांचे वेगवेगळे काम करतात. आपण नुसतं साहेब कधी येते अंगावर पडायचं, एकमेकाला पाय तोडवायचं, हार आणायचं, फोटो काढायचं, प्लॅन करायचं. त्याला असं काम. दुसरं काय काम आपण काहीच करत नाही. संख्या जास्त आहे, ताकद जास्त आहे, युवकांची
लक्ष आहे सगळे लक्षात आहे. सिद्धेश्वर वस्ती,